सहकार्य करत आहेत. खूप खूप धन्यवाद साहेब. असं सहकार्य प्रत्येक वर्षी प्रत्येक सीझनला तुमचं असू द्या. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघ कंपल्सरी चेस असणार आहे. धन्यवाद. एकदा वळूया मॅचच्या दिशेने. फायनलचा थरार, फायनलची मॅच, फायनलचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. दिंडोशी प्रीमियर लीग पर्व दुसरे. बेस्ट वर्सेस बेस्ट. सचिन प्रजापती स्ट्राईकला, वेदांत शिंदे गोलंदाजी मार्गवरती. सुंदर चेंडू, वाडा बॉल, काय चेंडू टाकलाय. पहिला चेंडू, यष्टी रक्षक चकित झालाय. काय बॉल टाकला होता वेदांत याने. क्रिकेटमध्ये ना त्याला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं. यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू, परफेक्ट यॉर्कर. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली वेदांत शिंदे याच्याकडून. फायनलचा थरार, फायनलचा बॅटल. पुन्हा आता मात्र फुलटॉस चेंडू होता. हाच फायनलचा प्रेशर आहे, यालाच फायनलचा प्रेशर बोलतात. आतापर्यंत सचिन याने फुलटॉस चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवले, परंतु हा प्रेशर आहे ना, त्याच्यामुळे हा कुठेतरी चुकला आणि या ठिकाणी एकाच धावावरती समाधान मानावं लागेल सचिन याला. परंतु आता स्ट्राईकला येतो आयान. सुरेख आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवून दिलाय पार्किंग फ्लॉट मध्ये. बिग मॅक्सिमम षटकार. New Hydra Creme Lipstick. आयान याने ओळखला, दाखवून दिलं का मला या संघाचा कर्णधार आतापर्यंत चांगले टाकलेले चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. एक चेंडू जर वगळला त्यानंतर जर टाकलेले चेंडू आहेत ना, ते अचूक टप्प्यावरती लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी. काय टाकलाय चेंडू, लोअर फुल टॉस, डॉट बॉल. सचिन याला काय समजलं नाही, चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते जीसीटी ग्लॅडिएटर संघाची 8. काय गोलंदाजी केली. एक षटकार जरी खाला असेल ना, तरी त्यानंतर कमबॅक केलाय वेदांत याने. जबरदस्त गोलंदाजी. थोडस स्पीडअप करा. नवीन गोलंदाज कोण असेल गोलंदाजी मार्गवरती आपल्या संघ
ही जी क्षेत्ररक्षण करणारी जी टीम आहे ना उमसाई गोरेगाव, याच्यामध्ये 1 ते 2 खेळाडू फक्त असे असतील जे रेग्युलर सोबत खेळत नसतील, नाही तर सर्व जे खेळाडू आहेत ना हे अंडर एजचे टुर्नामेंट खेळतात. गोरेगाव मध्ये सर्वात मोठी टुर्नामेंट होते खान साहेब, याच्यामध्ये सुद्धा विजेता ठरलाय तो उमसाई गोरेगाव संघ. चांगला असं प्रोत्साहन त्या ठिकाणी पाहायला मिळतं उमसाईचे सर्व करीमबाई यांच्याकडून. पुढील चेंडू एक चेंडू, काय गोलंदाजी रोहित जाधव याच्याकडून, अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू, सरप्राईज बाउन्सर होता आयान याच्यासाठी. लाजवाब आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली. काल हा खेळाडू कुठेतरी बाहेर असल्यामुळे यायला मिळालं नाही त्याला, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटच्या रडांमध्ये होता, कॅच, आणि आयान याच्या रूपामध्ये मोठा हादरा बसतो. लाजवाब गोलंदाजी मानगाव एक्सप्रेस, रोहित जाधव, जबरदस्त अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा टाकलेला चेंडू जबरदस्त हळूवार पद्धतीने खेळून काढला मयूर याने, न्यू बॅटर. लाजवाब आतापर्यंत टाकले चेंडू हाताळले रोहित याने, परंतु आतापर्यंत शांत आहे, तळ ठोकून बसलाय. फलंदाजी कशा प्रकारे पाहायला मिळेल, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो सचिन. आलाय खोलवर मध्ये देतात त्या ठिकाणी, सुंदर असं क्षेत्ररक्षण सुमित याच्याकडून, जबरदस्त असा एफर्ट. मित्रांनो, जर सुमित याचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल, टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाही. या ग्राउंड वरती डाय मारायची म्हणजे कुठेतरी हातपाय तोडून घेतल्यासारखं आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, काय झेल, चेंडू अडवला त्याने. पुन्हा एकदा मयूर टू रोहित, फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी, कुठेतरी बॉडी लाईनच्या दिशेने टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. आतापर्यंत लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली मानगाव एक्सप्रेस, रोहित जाधव. जबरदस्त गोलंदाजी. काल कुठेतरी बाहेरच्या दिशेने होता, कामाला होता, कुठेतरी होता, परंतु आज या ठिकाणी उपस्थित राहिला. कशासाठी, तर मला या टीमने माझ्यावरती बोली लावली, मला या टीम मध्ये खेळायची संधी दिली, आणि त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय रोहित जाधव, मानगाव एक्सप्रेस. पुन्हा एकदा वाव, व्हॉट अ बॉल, काय गोलंदाजी मित्रा, खरंच मन जिंकले. जर मित्रांनो रोहित जाधव याची गोलंदाजी आवडली असेल ना, तर टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाही. चिमुकला खेळाडू, हाईट कम फाईट ज्यादा. धावसंख्या झाले 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. लाजवाब गोलंदाजी, 6 चेंडू हाताळले आणि 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. कमालीची गोलंदाजी रोहित जाधव याच्याकडून पाहायला मिळाली. आता स्वतः कर्णधार आता मात्र स्वतः कर्णधार रोहन जोशा, समोर तितक्या ताकदीचा फलंदाज सचिन. स्ट्राइक फटका उडवलाय, परंतु ऑफच्या दिशेने खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू ऑफच्या दिशेने मारलाय. जबरदस्त असा गोलंदाजी. धावसंख्या झाले 12. ढालू कशा प्रकारे फलंदाजी करतील, जसं त्यांना ओळखला जातो ना फलंदाजीसाठी, आतापर्यंत तशी फलंदाजी झालेली नाहीये, पण आपल्या संघासाठी फलंदाजी करावी लागेल.
पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा टाकलेला चेंडू, लाजवाब व्हेरिएशन, कुठेतरी नाकूज असेल सचिन. जबरदस्त अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला उमसाई गोरेगाव संघाकडून. दाखवून देतात का आम्ही अंडर एज मध्ये एवढी मोठी छाप फोडले पूर्ण मुंबईमध्ये. ज्या ज्या ठिकाणी अंडर एजचे टुर्नामेंट होतात ना, त्या ठिकाणी ही टीम फायनलला दिसते. पुन्हा एकदा आणि ते मोठा मासा गळाला, सचिन प्रजापती नावाचा. जबरदस्त अशी गोलंदाजी. बॅटर आलाय ना, त्याची खासियत आहे लेट येतात पण थेट येतात. जसा सेमीफायनल मध्ये पाहिला, एक बॉल मिळाला आणि शेवटच्या बॉलवर षटकार लगावला, तिथंच कुठेतरी सामना जिंकायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आलाय स्टेप आउट झाला, उडवलाय. काय होतंय आणि त्या ठिकाणी आलाय स्लॉट मध्ये, उडवलाय. काय होतंय आणि फेकून दिलाय. रियाज याच्या चेंडू गेला निर्धाव. मयूर याला वाटला वाईड चेंडू, परंतु तो डॉट चेंडू झाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू गेला घोषांगी क्षेत्रामध्ये. कुठेतरी फुलटॉस चेंडू बनवायचा प्रयत्न होता मयूर याचा. बॅटच्या स्लॉट मध्ये काही चेंडू आला नाहीये. मयूर याने जर 3 षटकार लागले, महेंद्र परमार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, आखूड चक्कावलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय. आर्यन दाखवून देतोय का मला या संघाचा सर्वात महागडा खेळाडू बोलला जातो.
का मला या संघामध्ये घेतलं जातं, का मी या संघाचा कर्णधार पद घेतो. पुन्हा एकदा आता थोडसा दिशा भरकटलाय, आता थोडासा दिशा भरकटलाय आर्यन. आतापर्यंत 3 चांगले चेंडू हाताळले होते. किती वेळ, किती वेळ, हल हल, किती वेळ. हल हल, अखूट टप्प्याचा चेंडू आणि योगेश आला आणि उडवला आणि फेकून दिलाय. षटकार महत्वपूर्ण रन राहतील या सामन्यामध्ये. हा शेवटचा षटकार. 32 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी ओमसाई गोरेगाव संघाला 33 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 33. अशा प्रकारे फाईट पाहायला मिळेल या ठिकाणी. सेमीफायनलचा झालेला थरार, एक मोठी मॅच. या मॅच मध्ये अखंड भारत संघाला 24 बॉल मध्ये 27 धावांची गरज असताना चांगली मॅच त्या ठिकाणी विजयी झाले जीसीटी. 32 धावा, 33 पाहिजे. 32 हुआ है, 33 बनता है. बॅट्समॅन पाठवायचे. ओमसाई गोरेगाव संघाकडून सलामीचे फलंदाज आर्यन सकपाळ, त्याच बरोबर पार्थ तुळसकर.
मॅच स्टार्ट करायची आहे. विनंती असेल फायनलची थरार, फायनलचा मॅच, दिंडोशी प्रीमियर लीग सीझन 2 चा फायनलची मॅच आणि सेकंड इनिंग मध्ये जिंकण्यासाठी ओमसाई गोरेगाव संघाला 24 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळेल, जशा प्रकारे जर सेमीफायनल मध्ये गोलंदाजी जर झाली तर नक्की सामना जिंकू शकतो. आणि सेमीफायनल मध्ये ओमसाई गोरेगावने जशा प्रकारे फलंदाजी केली ना, आयन शेख पहिला चेंडू त्या ठिकाणी एक धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. कुठेतरी बॅटच्या जवळपास चेंडू होता, षटकार लगायचा प्रयत्न होता, नाखुश आहे आर्यन. आता स्ट्राईकला इथं फलंदाज ज्यांनी विनिंग षटकार मारला सेमीफायनल मध्ये, पार्थ तुळसकर. समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज आयन शेख. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू. आयन याला माहित आहे पार्थ कशा प्रकारे फलंदाजी करू शकतो. आतापर्यंत झालेल्या 2 चेंडू मध्ये 2 सिंगल आलेले आहेत. पुढील चेंडू आयन याचा. आखूट टप्प्याचा चेंडू उडवला, त्या ठिकाणी काय होत पाहूया. घोषांकी चेंडू गेलाय 1 धावेसाठी. आयन याला माहिती पाहिजे अचूक टप्प्यावरती टाकलेले चेंडू. आतापर्यंत अचूक टप्प्यावर टाकलेले चेंडू. आयन याने 3 चेंडू मध्ये 3 धावाच फक्त खर्च केल्या. आतापर्यंत फलंदाजांना कुठलाही मोठा फटका खेळू दिला नाही. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला, त्या ठिकाणी मारला लेगच्या दिशेने. काय होणार, 1 धाव पूर्ण तर केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय काय, आणि त्या ठिकाणी काय होणार. चांगला एफर्ट होता आयन याच्याकडून. थोडासा खराब असत क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी झाडाचा अडथळा मध्यस्थी आला, परंतु चांगला एफर्ट पाहायला मिळाला आयन याच्याकडून. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने टाकलेला चेंडू चांगला चटवलाय. ऑफच्या दिशेने चांगला फटका मारलाय, परंतु त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव. विनंती असेल थोडस व्हॉलंटियर व्हॉलंटियरचे सीईओ पंकज पाल, थोडस बॉलवर लक्ष द्यायचं आहे. नंतर तुम्हाला प्रॅक्टिसला कामाला येतील ते बॉल. आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आयन याच्याकडून. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू उडवला, त्या ठिकाणी चिमुकला खेळाडू. झेल होणार का, नाही झालाय. 1 धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी काय आणि लाजवाब. जरी झेल सोडला असेल ना, 1 टप्प्यावरती चेंडू पकडला, लाजवाब मित्रांनो. छोटासा चिमुकला खेळाडू, काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला नमन राठोड याच्याकडून. चेंडू पकडला आणि थेट यष्टीरक्षणावर मारला, आणि त्या ठिकाणी पार्थ तुळसकर जाता मोठा मासा गळाला लागला. जबरदस्त क्षेत्ररक्षण नमन याच्याकडून. मित्रांनो, या चिमुकल्या क्षेत्ररक्षकाचे जर क्षेत्ररक्षण थ्रो जर आवडला असेल ना, तर टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाहीये. 12 ते 13 वर्षाचा खेळाडू आहे तो. काय लाजवाब क्षेत्ररक्षणाचा दर्जा. थोडीसे कॅचेसाठी थोडासा फंबल झाला त्या ठिकाणी नक्कीच, परंतु टप्पा पडला. थोडीसा बॉल बाजूच्या दिशेने गेला, पकडला आणि पुन्हा स्टँड वरती मारला आणि धावबाद झाला तो फलंदाज पार्थ तुळसकर.
आखो टप्प्याचा चेंडू आर्यन यांनी उडवला, लेगच्या दिशेने मारलाय फटका. एक धावेसाठी गोलंदाजी मार्ग वरती इम्रान मंसूरी. नागोरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो इम्रान मंसूरी. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलाय, लेगच्या दिशेने प्रहार काय होतो. बॉल झाडाला लागून आतल्या दिशेने आलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण नमन राठोड याच्याकडून. चिमुकला खेळाडू काय आहे, नजर त्याची चपळ आहे खेळाडू. जसा बॉलच्या दिशेने धावत धावत सुटतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती. बॅटच्या रडार मध्ये आलाय, ठोकलाय धमाका. वेदांत शिंदे याच्या बॅट मधून आलाय. बिग 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 मॅक्सिमम उडवलाय गेलाय चेंडू सीमा रेषा पार फरार. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. हिमांशू लाईनच्या बाहेर आला तर तुमची बॅट जमा केली जाईल. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने ग्लान्स केला वेदांत याने. त्या ठिकाणी पहा पुन्हा नमन राठोड. काय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली इम्रान याने, परंतु एक चेंडू बॅटच्या रडार मध्ये टाकला, त्याला सीमारेषा पलीच्या दिशेने पाठवून दिला वेदांत शिंदे याने. धावसंख्या झाले 16. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक पाहायला मिळाला. आर्यन फ्रंट फुटला गेला, पुन्हा एकदा बॅक फुटला आला. इम्रान याने ओळखला आणि तेज तरार आखूट टप्प्याचा चेंडू चाकला. चेंडू गेला निर्धाव आणि दुसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकारानंतर कमबॅक करणार पाहायला मिळणार का? हो, नक्कीच कमबॅक करू शकतो, कारण की आपल्याला दाखवून दिलं इम्रान याने सेमीफायनलचा थरार. सेमीफायनलच्या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली जीसीटी ग्लॅडिएटर संघाकडून. आखूट टप्प्याचा चेंडू पंच दंडित करत आहे. चेंडू जातोय डोक्याच्या वरतून उसळी घेऊन. चेंडू गेला वाईट स्वरूपामध्ये. थोड्यादा कुठेतरी अचूक टप्पे टाकावे लागतील, एक्स्ट्रा रन थांबवावे लागतील आपल्या संघासाठी जिंकण्यासाठी. समोर किती ताकदीचा संघ आहे मित्रांनो. म्हटलं होतं ना का हा संघ आज मुंबईमध्ये अंडर एजच्या टुर्नामेंट मध्ये टॉपचा संघ म्हणून ओळखला जातो. ज्या ज्या ठिकाणी ओमसाई गोरेगावची एंट्री होते ना, त्या त्या ठिकाणी समोरच्या टीम पहिला विचार करते, लॉर्ड्स मध्ये बघते ओमसाई गोरेगावची एंट्री आहे का, आणि जर त्यांची एंट्री असेल तर आमची दुसऱ्या दिवशी खेळवा किंवा दुसऱ्या लॉट मध्ये खेळवा. अशा काही गोष्टी कानावरती पडतात ना, त्यावेळेस हल 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 हल
हॅलो 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 हॅलो. आता मात्र जो गोलंदाजी मार्गवरती आलाय ना, मयूर पवार सातारा एक्सप्रेस. सेमीफायनल मध्ये काय गोलंदाजी केली होती, लाजवाब गोलंदाजी केली आहे. दोन मोठे मासे गळाला लावले आणि आपल्या संघाला जवळजवळ विजयाच्या दिशेने पाठवला. त्यानंतर सहान आवाजने चांगली गोलंदाजी केली. आता पुन्हा एकदा तोच थरार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती, परंतु स्ट्राईकला येतो. हॅलो 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 हॅलो. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण शहानवाज याच्याकडून लाजवाब क्षेत्ररक्षणाचा दर्जा जीसीटी ग्लॅडिएटर संघाकडून. आहे जे मोठमोठे टुर्नामेंट खेळतात, पण समोर तोच संघ आहे ओमसाई गोरेगाव. मित्रांनो, या संघाची खासियत म्हटलं जातं ना, लोवर फुलटा त्या ठिकाणी थोडासा अडथळा निर्माण झाला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी थोडासा चान्स मिळाला मग आर्यन याला आणि चोरट्या 2 धावा. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या ग्राउंड वरती 2 धावा घेणं एवढं सहज सोपं नाहीये, परंतु थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षण, थोडासा त्या ठिकाणी अडथळा निर्माण झाला शहानवाज याला. तेच आर्यन यांनी पाहिलं, धावला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले, परंतु आपल्या संघासाठी डॉट चेंडू किंवा विकेट्स घ्याव्या लागतील जिंकण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली, तितकीच चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ओमसाई गोरेगाव संघाकडून. अजूनही जिंकण्यासाठी 9 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 12 रन्स पाहिजेत. पुन्हा एकदा ऑफ कटरचा मारा. काय चेंडू हाताळलाय मयूर याने. ऑफस्टमच्या बाहेरून टाकलेला चेंडू वाईड लाईनच्या दिशेने टप्पा पडला. गिरकी घेऊन ऑफ कटरचा मारा टाकला, चेंडू आला आतल्या दिशेने, चेंडू गेला निर्धाव. लास्ट जवाब आता कमबॅक पाहायला मिळत आहे. 8-12 8 चेंडू 8 बॉल मध्ये 12 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 8 बॉल मध्ये 12 रन पाहिजेत. 21 धावा झालेल्या आहेत. 21 झालेल्या आहेत. 33 विन आहे. परफेक्ट स्कोरिंग आहे. चांगले स्कोरर आहेत आमच्या बरोबर. पुन्हा एकदा स्ट्राइक चेंडू. काय चेंडू हाताळलाय मयूर पवार याने. जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजांना जखडून ठेवलंय. अजूनही
जबरदस्त 5 चेंडू हाताळले आणि 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. अजूनही जिंकण्यासाठी 7 बॉल 12, 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज जिंकण्यासाठी हुमसाई गोरेगाव संघाला. स्टेप आउट झालाय, समोरच्या दिशेने फटका मारलाय, काय होणार त्या ठिकाणी. आणि पडत झडत रियाज याने मात्र शेवटी चेंडू अडवला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आर्यन याला. अजूनही जिंकण्यासाठी पुन्हा एकदा मॅच शेवटच्या थरार, शेवटची ओव्हर. 6 बॉल 11, 6 बॉल मध्ये 11 धावेची गरज. खून जिंकणार ओमसाई गोरेगाव की जीसीटी की ओमसाई गोरेगाव, आयन की आर्यन, कोण जिंकणार. जबरदस्त असा फायनलचा थरार, फायनलची मॅच, फायनलचा बॅटल, फायनलचा हा रणसंग्राम. दिंडोशी प्रीमियर लीग पर्व दुसरे 2026. गेटवरती जे प्रेक्षक असतील थोडस विनंती आहे, गेटच्या बाहेरून आपण मॅच पाहतो. या ठिकाणी मॅचला कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. आयोजक थोडस लक्ष द्यायचं आहे. गणेश कारले, पंकज पाल, जयेश शर्मा, शेवटचा ओव्हर आहे, त्या ठिकाणी कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. थोडस स्पीडअप घ्या. पंकज पाल, माहित आहे तुम्ही सेमीफायनल हारलात, थोडस मनाला लागलंय, पण आम्ही पण सेमीफायनल हारलोय, तो कृपया करून आपण जायचं आहे त्या ठिकाणी. बाउंड्रीवरती गेटच्या दिशेने असलेले प्रेक्षक थोडस एक तर स्टेजच्या दिशेने बसायची सोय केलेली आहे, तुम्ही या ठिकाणी येऊन बसू शकता. विनंती असेल त्या ठिकाणी कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये. आतापर्यंत खूप चांगले सामने झालेले आहेत. शेवटची मॅच, शेवटचा ओव्हर, फक्त आणि फक्त 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 11 धावेंची गरज आहे. आखो टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी अविनाश पांडे याच्या हातामध्ये आला होता. चांगला क्षेत्ररक्षण थ्रो मारला होता त्या ठिकाणी. थ्रो जर लागला असता स्टंपवरती तर नक्कीच मोठा हादरा बसला असता वेदांत याच्या रूपामध्ये, परंतु अचूक टप्प्याची गोलंदाजी शहानवाज याच्याकडून. आणि त्याचबरोबर आमचे प्रमुख मान्यवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वॉर्ड क्रमांक 41 चे डॅशिंग शाखा प्रमुख संपत काका मोरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माडा नगरीमध्ये दिंडोशी प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिका यांच्या वतीने सर तुमचं आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू ऑफ करता त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण नमन राठोड याच्याकडून. जबरदस्त आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू हाताळले, 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. आणि आता मात्र स्ट्राईकला आहे तो वेदांत शिंदे. एक चांगला षटकार आणि चौकारासाठी ओळखला जातो असा मातबर खेळाडू वेदांत शिंदे स्ट्राईकला आहे. धुडूम शानवाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल वेदांती याला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले. अजून जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये 10 धावांची गरज. आखूट टप्प्याचा चेंडू वेदांत याने उडवलाय. लेगच्या दिशेने चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. जबरदस्त अशी गोलंदाजी, लाजवाब अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले शहानवाज याच्याकडून. 3 चेंडू हाताळले आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. अजूनही जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे शहानवाज याला.
जबरदस्त अशी पाहायला मिळते. फायनलचा थरार, फायनलची मॅच, काय मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, झोट टाकला, थोडा चुकला आणि चुकीला माफी नाही. वेदांत याने ठोकलाय धमाका. बिग 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 मॅक्सिमम. अजूनही जिंकण्यासाठी 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ओमसाई गोरेगाव संघाला कोण जिंकणार, ओमसाई गोरेगाव की जीसीटी. स्ट्राइकला वेदांत. दोन बॉल मध्ये जिंकण्यासाठी 3 धावेची गरज आहे.